जेव्हा तुम्हाला हॉटेलसारखं जेवायचं असतं आणि नवरा स्वतःहून म्हणतो, आज जेवण मी बनवणार. मग बघा पुढे काय झालं ते. मित्रांनो, आज आपण बनवणार आहे एकदम हॉट आणि स्पायसी फिश फ्राय. आणि मुख्य म्हणजे आजची रेसिपी माझी नाही तर माझ्या नवऱ्याची आहे. चला तर मग मी तुमच्यासोबत रेसिपी पण शेअर करते. आधी फिश मॅरिनेशनसाठी 5 ते 10 मिनिटं ठेवायचं. त्यासाठी मी फिश फ्राय मसाला घेतला, लाल तिखट, लिंबू आणि चवीनुसार मीठ. मसाला रेडी झाल्यानंतर तो फिशला चांगला लावून घ्यायचा. त्यानंतर रव्याचा मस्त कोट लावून घ्यायचा, कारण क्रिस्पीपणाशिवाय फिश फ्रायला काय मजा, बरोबर ना. फिश फ्रायसाठी आपला फिश तर रेडी आहे. त्यानंतर एका पॅनमध्ये तेल घ्यायचं आणि फिश चांगले शॅलो फ्राय करून घ्यायचे. तुमच्या फिशला जर रव्याचं कोटिंग एकदम परफेक्ट लागलं असेल ना, तर फिश खूप जास्त क्रिस्पी होतो आणि टेस्टला तर आहा एकदम यम्मी लागतो. आणि तिकडे ना आपले साहेब तर ग्रेव्हीची तयारी करत आहेत. त्यासाठी चिरलाय मस्त बारीक कांदा. त्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचे मसाले, गरम मसाला, धनजिरा पावडर, लाल तिखट, हळद आणि फिश मसाला. आणि शेवटी टाकायचं मस्त पांढरं शुभ्र नारळाचं दूध. वा, स्मेल तर एवढा भारी येतोय ना, तोंडाला तर पाणी सुटलंय. आहा, शेवटी आपली प्लेट तयार आहे. गरमागरम चपाती, लिंबू, कांदा आणि कुरकुरीत फिश फ्राय. वा, या सगळ्यांनी फिश खायला. नवऱ्याने एवढी छान फिश फ्राय आणि ग्रेव्ही बनवली आहे ना, टेस्ट तर केलीच पाहिजे. अरे वा, काय चव आहे यार, खाऊनच मजा आली. तुम्हाला माझ्या नवऱ्याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, मला फॉलो करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.